नमस्कार मंडळी. आज ना मंडळी एका साध्या सोप्या पद्धतीमध्ये जिरा राईस आणि आपण टमॅटोचा सार बनवलेला आहे आणि साधी सोपी पद्धत वापरलेली आहे. जास्त तामझामसुद्धा करायची गरज नाही. कधीतरी आपल्याला स्वयंपाकाचा कंटाळा आलेला असतो. मस्त असा सार भात बनवला की टमॅटो सार भात बनवला की मस्त बेत होतो. पोटसुद्धा भरतं, चवसुद्धा छान येते. तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. दाटसरपणा येण्यासाठी काही इथं टिप्स सांगितलेल्या आहेत मी, तर अप्रतिम दिसत होता. चपातीसोबत सुद्धा लावून खायला हा सार भन्नाटच लागतो. तर आता मी इथं तांदूळ सर्वात अगोदर 15 मिनिटासाठी भिजत घालणार आहे. कोणतेही तांदूळ घ्या, तुम्हाला जे रोजच्या वापरातले तुमचे तांदूळ आहेत ते घेतलं तरी चालेल. मी इथं 2 वाट्या इतकं तांदूळ घेतलेलं आहे. स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपलं साधं पाणी घालायचं आहे आणि याला 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं एक टोप ठेवायचा आहे. बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे या ठिकाणी. तर आता इथं मी टोपामध्ये 1 पळी तेल इतकं घालून घेणार आहे. तर जिरा राईस आहे म्हटल्यानंतर जास्त तेलाची काय वापर करायची गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं सांगायचं झालं म्हणजे तर तूपसुद्धा घालू शकता या ठिकाणी. आता जिरं घातलेलं आहे मी, 2 इलायची, 2 लवंग घातलेल्या आहेत, 2 तेजपत्ते घातलेले आहेत आणि लसूण घातलेलं आहे. आता जास्त काही मी याच्यामध्ये वापरणार नाही आणि लसणाला सुद्धा मी जास्त तडका येऊ दिला नाही किंवा लालसर होऊ दिला. जिरा राईसमध्ये काळपट कलर दिसतो किंवा लालसर कलर दिसतो त्या लसणाचा म्हणून. तर आता इथं बघू शकताय मी तांदूळ धुवून घेतलेले भिजत घातले होते ते सुद्धा याच्यामध्ये आता ओतून द्यायचं आहे. पाणी उकळीचं होतं आपलं घातलेलं याच्यामध्ये, त्याच्यासाठी लवकर शिजायला मदत होते. तर आता इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि ढवळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. मीडियम गॅसवर याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी याच्यामधलं पाणी वगैरे काढणार नाही, बेतानेच आपण पाणी घातलेलं आहे. तर बघू शकता ढवळून घ्यायचं आणि आता याला बाजूच्या गॅसवर मी ठेवून देणार आहे आणि या गॅसवर मी टमॅटो उकडवून घेणार आहे. तवर आता इथं बघू शकताय टमॅटोला काप करून घेतलेला आहे वरच्या बाजूला, तुम्हाला दिसतच असेल. आणि जो खालचा भाग आहे तो काढून टाकलेला आहे. आता इथं 4 मोठे टमॅटो घेतलेले आहेत आणि 1 छोटा टमॅटो घेतलेला आहे आणि ते आता वरची साल निघेपर्यंत किंवा मऊ पडेपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचं आहे म्हणू शकताय. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे. आणि आता इथं बघू शकताय तवर आता आपलं भात शिजून झालेला आहे. तर मी इथे एका वाटीमध्ये कलर घेतलेला आहे खालून. तर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाका, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. तर आता इथं बघू शकताय मस्त असा भात शिजून झालेला आहे आणि 2-3 जागी असं कलर ओतून द्यायचा आहे. म्हणजे कलर खूप छान येतो आणि दिसायलाही चांगला लागतो, चवही छान लागते. आणि आता कलर घातल्यामुळं एक वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे याच्यावर. आता इकडं बघू शकताय इथं मी मिक्सरचं मीडियम जार घेतलेला आहे. आता दाटसरपणा येण्यासाठी मी इथं खोबऱ्याचा वापर केलेला आहे. ओलं खोबरं आहे, ओलं नारळ होतं माझ्याकडं, ते मी फोडून घेतलेलं आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आपण तडक्याला सुद्धा पाकळ्या टाकणार आहोत साराच्या. इथं माझे टमॅटोसुद्धा उकडून झालेले आहेत. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर कलर खूप छान लालसर येण्यासाठी मी इथं बेडगा मिरची असते ना, ते भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये 1 अर्ध्या तासासाठी. तर आता इथं बघू शकताय मस्त अशी मिरची भिजून झालेली आहे आणि त्याचे देठं काढून आता आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. म्हणजे मस्त असं कलर येईल याला. तर पाणी नितळवून याला घालून घ्यायचं आहे आणि हे पाणी टाकून द्यायचं आहे आपल्याला. तर आता इथं टमॅटोवरची साल काढून घ्यायची आहे आणि 1 हातानं 4 भाग केलेले आहेत टमॅटोचे मी. तर मस्त निघते साल. 15 मिनिटासाठी उकडून घेतलं की टमॅटो थंड होण्यासाठी मी 4 काप करून घेतले होते टमॅटोचे, इथं बघू शकताय. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं धने पावडर होती माझ्याकडं, म्हणून मी ते धने पावडरच घातलेली आहे. अख्खं जरी धने असले तर ते घातलं तरी चालेल याच्यामध्ये. तर मी मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. 1/2 खोबऱ्याचं तुकडा राहतोच याच्यामध्ये.
तर आता इथं मी कढई तडक्यासाठी गरम करण्यासाठी ठेवलेली होती. त्याच्यामध्ये 2-3 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे. सुरुवातीला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं घालून घेतलं की मस्त जिरे तडतडले की मग याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. लसूण ऑप्शनल आहे. बारीक मी इथं वाटून घेतलं होतं. आता मस्त लालसर झालं की लसूण, काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे या ठिकाणी मी. तर ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1-अर्धा मिनटं परतून झालं की लगेच आता याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि गरम पाणी घालायचं आहे. शक्यतो गरमच पाणी घाला, कारण जेवढं पाहिजे तितकं पातळ करण्यासाठी गरमच पाणी वापरा, कारण थंड पाण्यानं चव छान येत नाही साराची. तर बघू शकताय जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आहे. जास्त वेगळं काहीच वापरलेलं नाही या ठिकाणी मी. आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. हळदीनं कलर खूप छान येतो म्हणून मी हळद कलरसाठी वापरलेली आहे इथं, बघू शकताय. आणि मस्त असं ढवळून घ्यायचं आहे आणि याला रट असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून याच्यातला कच्चेपणा सगळा निघून गेला पाहिजे. तर हवं तर तुम्ही सांबार मसालासुद्धा टाकू शकता या ठिकाणी, पण मी टाकलेलं नाही. जे आहे तेच मी अवेलेबल माझ्या घरामध्ये, तेच त्यापासूनच हे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकताय अप्रतिम आता सार रेडी आहे. एक 10 मिनटं आपल्याला याला उकळवून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि दाटसरपणाही किती छान आलेला आहे. मस्त इकडं भातसुद्धा रेडी झालेला आहे आपला आणि इथं सारसुद्धा आता रेडी झालेला आहे आपला. तर सर्व करून घेऊया. माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. त्यांना पण अशा नवनवीन पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील. परत भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.